एकजुटीचा, कर्मचारी एकजुटीचा, राज्य समन्वय समितीचा, राज्य समन्वय समितीचा, राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा, राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा हम सब अरे कौन मत देत नाही, अरे कौन मत देत नाही, अरे कौन मत देत नाही इस सरकार को राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचा समन्वय समितीचा हम सब एकच मिशन, एकच मिशन हम सब कर्मचारी एकजुटीचा, कर्मचारी एकजुटीचा हम सब आज पूर्ण राज्यभर 21 डिसेंबरपासून बेमुदत संप चालू आहे. संपाचा आज दुसरा दिवस आहे आणि संप हा कर्मचाऱ्याचा कुठलाही संप करायचा हेतू नसतो, कुठलाही वेटीस कोणाला धरण्याचा हेतू नसतो. मात्र गेले 1.5 वर्ष राज्यानं जे लिखित स्वरूपात दिलं होतं किंवा ज्या काही मागण्या मान्य करायचं आश्वासित केलं होतं विधिमंडळात, त्या कुठल्याही प्रकारची राज्यानं पूर्तता राज्य शासनाने केलेली नाही आणि त्यामुळं आज सर्व कर्मचाऱ्यांना रस्त्यावर उतरायची वेळ आलेली आहे. आणि ह्याला जबाबदार कोण असेल तर शासनच जबाबदार आहे. कारण आम्ही त्याला न बनवल्यामुळं की आज सर्व राज्यभर सर्व कर्मचाऱ्यांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे आणि रस्त्यावर उतरण्याला जबाबदार शासनच आहे. कारण प्रत्येक वेळी शासन हे कर्मचाऱ्यांची बदनामी करतं, कर्मचाऱ्यावर वेटीस धरतं आणि हे धरत असताना आमच्यावर बदनामी धरतं की हे कर्मचाऱ्यांना वेटीस धरतात, समाजाला वेटीस धरतात. पण नक्कीच याची जबाबदारी शासनानं स्वीकारावी, शासनानं घेतली पाहिजे. कारण न्याय हक्का मार्ग संघटनात्मक मार्गाने जर आम्ही न्याय हक्कानं मांडण्या मागत असोल आणि सोडवणूक मागत असोल आणि ते शासन करत नसेल तर सर्वस्वी जबाबदारी शासनात जाते. आज संपाचा दुसरा दिवस आहे. काल शासनानं चर्चेसाठी अपर मुख्य वित्त विभाग सचिवांनी चर्चेसाठी सुकाणू समितीला बोलवलं होतं. मात्र काल सुकाणू समितीनं चर्चेसाठी पूर्ण नकार दिला. कारण सुकाणू समितीनं मत व्यक्त केलं की जर चर्चा होईल तर ही चर्चा फक्त माननीय मुख्यमंत्री किंवा मुख्य सचिव यांच्यावरच चर्चा होईल, अन्यथा इतरांवर कोणावरही चर्चा होणार नाही. त्यातच नेहमीप्रमाणे राजपत्रित महासंघानं कुटील डाव करून संघटनात्मक किंवा लेखणीचा मतभेद किंवा अक्षरांचा मतभेद करून की वेगळ्या पद्धतीनं प्रश्न मांडण्याचा किंवा सोडवण्याचा प्रयत्न केला. त्या सुकाणू समितीनं काल त्याचा जाहीर निषेध केलेला आहे. आणि आजही दुसरा दिवस आज पूर्ण राज्यभर संपात सहभागी जे कर्मचारी आहेत ते कर्मचारी संपात सहभागी असताना सुद्धा माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी त्याचा विचार करून की शासनानं लवकरात लवकर चर्चेला बोलवून जे जनतेचं अडीअडचणी होतात की काम ठप्प झालेलं आहे पूर्ण राज्यभर किंवा आज आरोग्यासारख्या सेवा विस्कळीत झालेल्या आहेत, कौशल्य विभाग असेल, वित्त विभाग असेल, महसूल विभाग असेल, सहकार विभाग असेल, जे कामकाज ठप्प झालेलं आहे हे कामकाज सुरळीत करायचं असेल तर लवकरात लवकर चर्चा करून ज्या मागण्या आहेत त्या तातडीनं मान्य कराव्यात आणि संप हा थांबवला जाईल. आज पूर्ण राज्यभर 21 डिसेंबरपासून बेमुदत संप चालू आहे. संपाचा आज दुसरा दिवस आहे आणि संप हा कर्मचाऱ्याचा कुठलाही संप करायचा हेतू नसतो, कुठलाही वेटीस कोणाला धरण्याचा हेतू नसतो. मात्र गेले 1.5 वर्ष राज्यानं जे लिखित स्वरूपात दिलं होतं किंवा ज्या काही मागण्या मान्य करायचं आश्वासित केलं होतं विधिमंडळात, त्या कुठल्याही प्रकारची राज्यानं पूर्तता राज्य शासनाने केलेली नाही आणि त्यामुळं आज सर्व कर्मचाऱ्यांना रस्त्यावर उतरायची वेळ आलेली आहे. आणि ह्याला जबाबदार कोण असेल तर शासनच जबाबदार आहे. कारण आम्ही जोपर्यंत शासन चर्चेला बोलवत नाही आणि दिलेल्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत हा बेमुदत संप सतत हा चालूच राहील.